श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे 23 नोव्हेंबर, वार शनिवार आणि आज आलेली आहे कालभैरव जयंती। कालभैरव जयंतीला कालाष्टमी असेही म्हणतात। या दिवशी भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या कालभैरवांची पूजा केली जाते। कालभैरवांची पूजा केल्याने नकारात्मक शक्ती, वाईट बाधा आणि भूतबाधा यासारख्या समस्यांचा कधीच त्रास होत नाही। अशा व्यक्तींवर नेहमी कालभैरवांची कृपा राहते। कालभैरव हे दुसरे तिसरे कोणीही नसून साक्षात भगवान शिवाचाच एक अवतार आहे। कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान शिव हे कालभैरव म्हणून प्रकट झाले होते। असे म्हटले जाते की या कालभैरव जयंतीच्या दिवशी जेव्हा ब्रह्मदेवाने भगवान शिवाचा अपमान केला तेव्हा त्यांच्या क्रोधातून कालभैरवांचा जन्म झाला आणि म्हणून या दिवशी कालभैरव जयंती साजरी केली जाते। कालभैरव हे काशीचे रक्षक मानले जाते। त्यांच्या उपासनेने भय, वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच आणि कालभैरवांच्या पूजेसोबतच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात। आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे। आज कालभैरव जयंतीला संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे। ही वस्तू बाहेर फेकल्याने घरातली सततची कटकटी, अडचणी, नकारात्मकता, दारिद्र्य, इडापिडा, आजारपण जाऊन घरात सुख समृद्धी येईल। कुटुंबावर कधीही वाईट संकट, विघ्न हे येणार नाहीत। असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम कालभैरवाय नमः नक्की लिहा। तर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा सायंकाळी करायचा आहे। सायंकाळी तुम्ही 6 नंतरनं रात्री 11, 11:30 वाजेपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा आहे। हा उपाय करण्या अगोदर जर तुमच्या घराजवळ कालभैरवाचं मंदिर असेल तर तुम्ही आज दिवसभरामध्ये शक्य होईल तेव्हा मंदिरात अवश्य दर्शन करून या, कालभैरवांची पूजा करा। या दिवशी जो पण व्यक्ती कालभैरवांची पूजा करतो त्या व्यक्तीवरती कालभैरवांची कृपा राहते आणि ही पूजा केल्याने नकारात्मक शक्ती, वाईट बाधा आणि भूतबाधा यासारख्या समस्यांचा कधीही त्रास होत नाही। आज संध्याकाळी आपल्या घरातून ही वस्तू बाहेर फेकल्याने कोणते फळ प्राप्त होते तर वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात सतत कौटुंबिक वाद विवाद, नकारात्मक वातावरण असेल तर हा उपाय खूप प्रभावी ठरतो। गृहक्लेश, नातेसंबंध खराब असणं या समस्या राहूमुळे होतात असे म्हटलं जातं। राहूच्या प्रभावामुळे सतत आजारी पडणं, घरात धनसंपत्ती न टिकणं यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या आपल्याला त्रास देत असतात। त्याचबरोबर कष्ट आणि मेहनत करूनही कोणत्याही कामामध्ये यश न येणे। बऱ्याच वेळा असं होतं की आपलं खूप महत्त्वाचं काम असते आणि 100% आपण त्या कामासाठी देत असतो, 100% प्रयत्न कष्ट करत असतो, परंतु कितीही प्रयत्न केले तरीही त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही। त्याचबरोबर घरात आलेला पैसा न टिकणे। बऱ्याच वेळा असं होतं की आपण भरपूर कष्ट मेहनत करतो परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही किंवा कष्ट आणि मेहनत करून आपल्याकडे भरपूर पैसाही येतो परंतु तो आपल्याकडे टिकत नाही। आलेला पैसा हा घरातील आजारपणामध्ये किंवा कुटुंबामध्ये काहीतरी अडचणी येतात आणि पुन्हा तो पैसा निघून जातो। तर यासारख्या समस्या दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। तसेच तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल, सतत चिडचिड करत असेल, हट्टीपणा करत असेल, सांगितलेला ऐकत नसेल, वारंवार मुलांना नजर दोष लागत असेल तर यासारख्या समस्या देखील या उपायाने नष्ट होतात।
उपाय करण्यासाठी तुम्हाला चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत। यानंतर एक तुरटीचा खडा तुम्हाला घ्यायचा आहे। ज्योतिषशास्त्रामध्ये तुरटीला खूप महत्त्व आहे। तुरटीमुळे वास्तुदोष, पितृदोष, वाईट शक्ती ही दूर होते। म्हणून एक तुरटीचा खडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यासोबतच तुम्हाला 11 उडदाचे दाणे घ्यायचे आहेत। कालभैरव जयंतीच्या दिवशी काळे उडीद आणि काळे तीळ या 2 वस्तूंना खूप महत्त्व दिले जाते। या 2 वस्तू तांत्रिक क्रियांमध्ये वापरल्या जातात। आता या 3 वस्तू तुम्ही एका वाटीमध्ये घेऊ शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या हातामध्ये तुम्ही घेतल्या तरीही चालेल। आता ह्या ज्या 3 वस्तू आहेत तर ह्या सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घ्यायच्या आहेत। डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा तुम्हाला उतरवायचे आहेत। उतरवत असताना ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः असं म्हणायचं आणि उतरवायचे आहेत। घरात आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्ही अवश्य या वस्तू उतरवून घ्या। यानंतर या वस्तू आपल्या घरातल्या प्रत्येक भिंतींना तुम्हाला टच करायच्या आहेत। यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन त्या तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायच्या आहेत। फेकताना मागे फिरून पाहायचं नाहीत, सरळ तुम्हाला घरी यायचं आहे। हातपाय स्वच्छ धुवून काढायचे आहेत आणि जी काही आपले नित्य कामं आहेत तर ती तुम्हाला करायची आहेत। तर असा हा एक उपाय तुम्हाला आज संध्याकाळी 6 नंतर रात्री 11 11:30 वाजेपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्ही केल्याने तुमच्या घरात होणारी सततची भांडणे, मग हे भांडण नवरा बायकोंचं असेल किंवा आई मुलांचं असेल किंवा नवरा मुलं ऐकत नाही, सतत वाद विवाद कलह होत असेल, पैसा टिकत नसेल, घरात दरिद्री असेल तर ती घरातून निघून जाते आणि आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदायला सुरुवात होते। त्याचबरोबर तुमचा एखादा व्यवसाय असेल, छोटा मोठा व्यवसाय असेल तर तो चांगला चालत नसेल, त्या व्यवसायामध्ये काही अडचणी येत असेल तर तुम्हाला आजच्या दिवशी काय करायचं आहे, एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये एक तुरटीचा खडा टाकायचा आहे आणि कोणालाही न सांगता गुपचूप हे जे पाणी आहे तर हे तुम्हाला त्या व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडायचं आहे। हे पाणी शिंपडल्याने आर्थिक लाभ होतो। जर आपल्या उद्योग व्यवसायाला कुणी वाईट नजर लावलेली असेल तर ती दूर होते। त्याचबरोबर आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घरामध्ये कालभैरव अष्टकमचं पठण अवश्य करायचं आहे। या दिवशी घरामध्ये कालभैरव अष्टकमचं पठण केल्याने घरातील ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मकता ही नष्ट होते। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।